मांस खाल्ल्याशिवाय रोजा सुटत नाही बरं का, किंवा रोजा मांस खाल्ल्याशिवाय सुटत नाही. आणि हबप महाराज लोक, कीर्तनकार, प्रवचनकार यांना मांस खाल्ल्याशिवाय उपवास रुजू होत नाही. आजकालचे महाराज असेच आहेत. जाऊ द्या आजकालच्या महाराजांचं. प्रभू रामचंद्र सुद्धा मांसच खात होते. 14 वर्ष वनवासामध्ये मनुष्य काय न खाता राहणं. कारण प्रभू रामचंद्रांचा अवतार हा मनुष्य देहामध्ये, आणि मनुष्य देहाला अन्नाची गरज आहे. मग आता जंगलात अन्न मांसाशिवाय दुसरं काय होतं सांगा ना. मांस खाऊनच त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला. मग आजच्या कीर्तनकारांचं आणि महाराज लोकांचं काय घेऊन बसलं. आजचे कीर्तनकार, महाराज लोक किंवा जे लोक रोजा करतात. आता मी रोजा करतोच, आता वय झाले माझं द्या सोडून. परंतु ज्या वेळेला मी साधारण 30 ते 40 या वयामध्ये पंढरपूरला होतो, त्यावेळेला रोजा करत होतो. ध्यानात आलं का? मी रोजा सोडण्यासाठी मांसच खात होतो. मांस खाल्ल्याशिवाय रोजा सुटतच नाही. काय मत आहे तुमचं? मत आहे तुमचं? आणि सत्य बोले माझी वाचा. आपणास दुखवणे हे माझं अजिबात उद्दिष्ट नाहीये. पर मांसाशिवाय जीवन नाही. मांसाशिवाय उपवास जे लोक धरतात, जे कीर्तनकार, महाराज लोक, प्रवचनकार किंवा अंबाबाईचा उपास असेल, कुठल्याही देवीचा, कुठल्याही देवाचा उपास असेल, हा मांस खाल्ल्याशिवाय उपास रुजूच होत नाही. वस्तुस्थिती. तुम्ही म्हणाल तुम्हाला आता माझ्या मते येडेच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं असं तुमचं मत असेल तर ते तुमचं मत आहे. हे माझं मत आहे. ह्या माझ्या मताबद्दल आपलं मत प्रयुक्त करायला काय हरकत नाही. ध्यानात आलं. परंतु मत प्रयुक्त करत असताना पुरावे असणं फार महत्वाचं आहे.
मी पुराव्याशिवाय बोलतोय का? एक महाराज फक्त दाखवा मला, एक महाराज की ज्याचा मांस न खाता उपवास रुजू होतो. एक कीर्तनकार मला दाखवा फक्त, जो ड्रग घेत नाही. एक कीर्तनकार दाखवा मला की जो मद्यप्राशन करत नाही. काय माहिती आहे का, आपण फक्त यांचं वरचं रूप पाहिलेलं आहे. यांचं आतील स्वरूप आपण कधीच पाहिलं नाही. हे माझं स्पष्ट मत आहे बरं का. आपणाला राग येईल या गोष्टीचा, परंतु हे माझं स्पष्ट मत आहे. आपलं स्पष्ट मत काय आहे ते कमेंट्स करून तुमच्या मताप्रमाणे एव्हरी कमेंट्स माझ्याकडे आलं आहे. ती तुमच्या दृष्टीनं वाईट असेल, परंतु सगळ्या कमेंट्स माझ्याकडे अलाउड आहेत. कमेंट्स करणं, कमेंट्स मनुष्यच करू शकतो. कुत्र्याला कमेंट्स करता येत नाही, गाढवाला कमेंट्स करता येत नाही. कुत्रा गाढव कधी कमेंट्स करेल का? सांगा बघा. उगा शेळीला म्हणलं तुम्ही ही कमेंट्स करेल, इथं सरांनी लयच वेडवाकडे टाकलंय. इथं शेळीला सांगितलं की कमेंट्स एवढी कर, किंवा म्हशीला सांगितलं, किंवा गायला सांगितलं की कमेंट्स करू शकतात का? नाहीत करू शकत. कमेंट्स करणारा मनुष्य असतो, ध्यानात ठेवा. कारण आहार निद्रा भय मैथुन सर्व योनिसी समसमान जाण, परी मनुष्य देहीचे ज्ञान अगाध जाणगा. लक्षात ठेवा, हे कमेंट्स फक्त मनुष्यच करू शकतात. हे कोणाचंही काम नाही, ना कुत्र्याचं नाही, ना गाढवाचं नाही, ना बोकडाचं नाही, ना गाईचं नाही, ना म्हशीचं नाही, ना रेड्याचं नाही, ना कुठल्या गेंड्याचं नाही. कमेंट्स आवर्जून करा. माझ्या मताशी मी ठाम आहे. आपलं मत आवर्जून कमेंट्समध्ये लिहिलं तर इंटरेस्ट येतो, व्हिडिओ बनवण्यासाठी इंटरेस्ट येतो. नाहीतर उगा येड्यासारखं ऐकायचं, त्याच्यावर मत द्यायचं नाही, काय नाही. आपलं मत, स्वमत, आपण एखादी गोष्ट ऐकली त्याच्यावरती आपलं स्वमत मनुष्यालाच देता येतं. गाय घोड्याला कुत्र्याला कधी देता येईल का? सांगा बरोबर. नाही ना, देऊ शकत नाहीत. कारण वाचा नाही, ज्ञान नाही त्यांच्याकडे. येतंय लक्षात तुमच्या? आणि ज्यांना का असं वाटतं, मग तुम्हाला कसंही वाटू द्या, तुम्हाला माझं बोलणं वाईट वाटू द्या, तुम्हाला माझं बोलणं चांगलं वाटू द्या, परंतु बाळांनो कमेंट्स करत जावा. आलं का लक्षात? म्हणजे कमेंट्स केल्यानंतर कोणतरी माणसं माझे व्हिडिओ पाहतात असं मला वाटेल, मला हुरूप येईल. आपल्या कमेंट्सचा अगदी स्वीकारच करेन मी.
मला हुरूप येईल उलटी की आपले व्हिडिओ कोणतरी बघ. अहो ह्या भिंतीला कमेंट्स करता येते का सांगा बरोबर. निर्जीव आहे. तसं निर्जीवासारखं तुम्ही कमेंट्स करत नाही म्हणजे हे निर्जीवासारखं जीवन झालं तुमचं. ध्यानात आलं का? नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. आपण असे आहोत का? खरोखरच आपण मनुष्य आहोत का? याचा विचार करा. हे माझं स्वमत आहे आणि मी स्वमत द्यायला कुणाला घाबरत नाही. एव्हरी पर्सन हॅव अ फ्रीडम. त्याच्यामुळं आपलं मत प्रयुक्त करायला काय हरकत आहे. ओके. आता वाक्य तर सुरुवातीला वरती थंबनेलमध्ये तुम्ही वाचलंच की रोजा मांस खाल्ल्याशिवाय सुटत नाही. आणि हबप कीर्तनकार प्रवचनकार यांचा मांस खाल्ल्याशिवाय उपवास रुजू होत नाही. या मताशी मी ठाम आहे. आपलं मत अवश्य नोंदवा. रामकृष्ण हरी. विठ्ठल केशवा. विठ्ठल विठ्ठल